नमस्कार, मी कोकणी प्रफुल्ल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. तर चला आपण आलेलो आहोत श्री कोणवाडी हनुमान मंडळ बहुरंगी नमन. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहेत आणि तुम्ही बघाल. चला तर बघूया आपण पूर्ण व्हिडिओ. खूप छान असं नमन मंडळी खूप प्रेमी आहेत, कोकणी प्रेमी आहेत, ते आलेले आहेत सगळेजण. मला दाखवते आणि पुढे खूप सुंदर असं प्रोफेशनल असं नमन आहे. चला बघूया. काळ भैरव रूपी महादेवा, आपल्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. मलाही आनंद झाला तुम्हा उभयतांच्या दर्शनाने. पण ब्रह्महत्येचे पातक संपेपर्यंत मला असेच भटकत राहावे नाही. येतो मी. तू कोण आहे? भैरवाचा पाठलाग का करते आहेस? मी शिवाच्या आज्ञात आहे. आपल्या दादाचे दुष्कर्म भोगण्यासाठी पाताळ लोकी घेऊन जाते. धृणेश्वर, वैजनाथेश्वर, भीमाशंकर, रामेश्वर, मल्लिकार्जुन, सोमनाथ अशा 11 तीर्थक्षेत्रांचे यात्रा केली. आता तो काशीच्या पंचक्रोशीत आला. त्याने गंगेत स्नान करताच ब्रह्महत्येचे पातक गंगेत विलीन झाले. ब्रह्महत्येचे पातक गंगेत विलीन झाले. ब्रह्महत्येचे पातक गंगेत विलीन झाले. आता तू पूर्णतः दोषमुक्त झाला आहेस. मी तुला माझ्या 64 कोटी गणांचे अधिपत्य देतो. तू काशीचा रक्षक व पालक होशील. तू लोकांचे दोष मुक्त करून त्यांना पुण्य प्रदान करशील. काशीमध्ये येणारे सर्व भाविक सर्वप्रथम तुझी पूजा करतील आणि मगच माझी व इतर देवांची पूजा करतील. ब्रह्महत्येचे पातक शिणले, झुकले कर्मा पायी. काळ भैरवा श्रेष्ठ ठरविले, काशी क्षेत्रीच्या ठाई. करणी देवाची जाणिले नाही कोणी, तिन्ही लोकी पाहिलो त्रिनेत्रांनी. करणी देवाची जाणिले नाही कोणी, तिन्ही लोकी पाहिलो. 30 सेकंदाची कर.
पिंपळ्या संगे पावा वाजवित मोरपीत टोपीवाला माता भगीन बित बालके साऱ्यांना सांगयाला माता भगीन बित बालके साऱ्यांना सांगयाला सारे गाव जागवायाला सारे गाव जागवायाला देव कृपेचे आशीर्वादने संसार नटेन छान हौसाबाईना पतीचा नवान दिलं बघा हे दान देव कृपेचे आशीर्वादने संसार नटेन छान वन पडणार नाही कधी सुख समाधानाला वन पडणार नाही कधी सुख समाधानाला सारे गाव दाखवायला
नवीन गाणे मी आहे कठोरा मी विसरावे सारे होऊन तुझा सृष्टीच्या रक्षणामला यावे लागले नाना रूपी अवतार मला घ्यावे लागले मेता भूतळावरी सौख्य नांदले मेता भूतळावरी सौख्य नांदले गोकुळामध्ये माझे मन रमू लागले सृष्टीच्या रक्षणामला यावे लागले पायीचा ओलावा मिळतो तृप्त झाले मन स्वर्गाहून सुंदर नटले नंदाचे आंगण गोप गोपीना आपुलकीच्या बंधात बांधले जुळली मने मजरूपाला सारे जभाळले हवे तसे लाभले आहे भाग्य चांगले हवे तसे लाभले आहे भाग्य चांगले मेला भूतळावरी सौख्य नांदले मेला भूतळावरी सौख्य नांदले गोकुळामध्ये माझे मन रमू लागले 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 तुम्ही केव्हा आलात? आम्ही तर केव्हा चाललोय अरे पण माझ्या गाई कुठेतरी हरवल्या आहेत. तुमच्या गाई तर आमच्याच आहेत. अरे तुमच्या नाही माझ्या गाईविषयी विचारतोय मी. आमच्या गाई तुमच्या तुला नाही करणार याची बात तुझ्या गाई आमच्या कल्पतात असं म्हणतोय असं आहे तर बरं झालं तुम्ही त्यांना आपल्यात कल्पना ठेवलं असते. मी त्यांना शोधून शोधून किती हैराण झालो माहिती आहे तुम्हाला. तू आणि हैराण हैराणच्या नावी झालो तुला शोधता शोधता बरोबरलाच वाकड्या तुला आवडलं नाही तुझ्या बासूच्या आवाजाने काही काय किती सगळ्यांना बरं झालं आठवण केली. हाँ हाँ नाही ते एक एखादी चेंज चार्जिंग मोबाईलला क्षमा करायलो क्षमा करा. सृष्टीच्या रक्षणासाठी श्री राम अवतारी तुम्ही वानर होऊन मला सहकार्य केले. तसेच आता श्रीकृष्ण अवतारी तुम्ही गोपाळ होऊन मला सहकार्य करत आहात. पण श्री हरीचा अवतार आणि तुम्ही इतर देवांचे अवतार आहात हे जर तुम्हाला समजले तर तुम्ही मला सख्या सोबत्याप्रमाणे प्रेम माया कशी पुरवणार आणि माझ्या जन्माचे सार्थक कसे बरे होणार. अरे तर म्हणालो कुठे आला तुम्ही.
अरे उठा उठा. अरे कान्हा, तुझ्या बाकीच्या आवाजाने आम्ही आमचं भानाची सुचलं. अरे पण तुम्हाला सोपवलेली कामगिरी आठवण आहे ना, कितीही विसरला तुम्ही. काय विसरलो बाप्पा, ते आमच्या बरोबर लक्षात आहे. तुम्ही चला तुमच्या म्हणा. ठीक आहे, येतो मी. अरे पेंड्या! अरे पेंड्या! अरे तुला काय झालं? काय झालं म्हणजे काय विचारतो? कामगिरी एवढी मोठी आहे का? हा? मोठी आहे. मोठी कामगिरी आहे. अरे किसनानं कामकाज दिलंय या जबराट मोठ रजोखमीच त्याच ऐकून छातीत झालाय धडधड कसर व्हायाच Bye.
मी सृष्टीची उत्पत्ती केली. मी तत्वपुरुष आहे. मीच पूर्ण ब्रह्म आहे. मीच आहे ईश्वर. ब्रह्मदेव, तुम्ही विसरताय. मीपणाच्या अहंकाराने तुमची विचारशक्ती कमकुवत होत आहे. मी हा अहंकार नाही तर काय? अभिमान. तुमची उत्पत्तीच माझ्या नंतर आहे. माझ्या नाभीतून तुम्ही उत्पन्न झाला हे विसरताय. परब्रह्म मी आहे, विष्णू. तुम्ही व्यर्थ बडबड करून माझी दिशाभूल करू नका. मी सृष्टीची रचना केली. पृथ्वी, सूर्य, ग्रह, नक्षत्र, पुण्यक्षेत्र, पंचमहाभूते, देव, दैत्य. त्याने तुमचे वेद चोरून दिले. त्यांचा वध करून ते मीच तुम्हाला आणून दिले ना. तेव्हा कोठे होती तुमची शक्ती? विष्णू, तुम्हाला दैत्यांना मारण्याला शक्ती येते कुठून? मी जे महायज्ञ करतो तेव्हा तुमचा भाग मी तुम्हाला अर्पण करतो. म्हणून तुम्हाला शक्ती मिळते. आणि ती माझ्या मुले. कारण मी निर्माता आहे सृष्टीचा. पण तिचा भार मी सांभाळतो आणि रक्षणही मीच करतो. तुझ्या वैकुंठाचा भार मी पृथ्वीरूपी सावरतो. वसुंधरा माझेच रूप आहे. पण त्या वसुंधरेला मी जल रूपाने आणि वाद रूपाने आकाशाचा आधार दिला आहे. म्हणून ती स्थिर आहे. विष्णू, तुम्ही असत्य बोलत आहात. असत्य तर तुम्ही बोलत आहात. मी साक्षात ब्रह्म आहे. मी साक्षात निर्गुण तत्व आहे. मी परब्रह्म. परब्रह्म मी आहे. मी परब्रह्म. परब्रह्म मी आहे. नारायण 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 नारायण. तू माझा पुत्र असून याचे गुण गातो आहेस. याच्या नावाचा जप करतो आहेस. तात्श्री, तुम्ही सृष्टीचे निर्माता, बरोबर. नारायण पालनहार. तुम्ही दोघांनी एकमेकांकडे पाठ फिरवली तर या समस्त सृष्टीचे काय बरे होईल? मग नारदा, तूच सांग, आम्हा दोघांमध्ये परब्रह्म कोणते? परब्रह्म. परब्रह्म परब्रह्म म्हणजे ना नारायणा. त्याला काय विचारतोस नारदा? त्याला कुठून आले परब्रह्माचे ज्ञान? मी सांगतो. परब्रह्म म्हणजे परमात्मा. ईश्वर म्हणजे मी. परब्रह्म मी आहे हे ह्याला पटवून दे. त्याची गरज तुम्हाला आहे. नारायण नारायण. म्हणजे तुम्हा दोघांमध्ये या विषयावर वाद सुरू आहे. तर समजलो. तुम्ही असं करा, बोला. माझं ऐका. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तुम्ही बद्रिकाश्रमात जा. तेथे काय आहे? तेथे महातपस्वी मुनी आहे. तेच तुम्हाला तुमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे ते निश्चित सांगू शकतील. हा, हे बरं झालं. नारायण 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 नारायण. याचा अर्थ ब्रह्मकल्पाची संख्या पूर्ण झाली. म्हणूनच तुम्हाला दोघांना एकमेकांशी भांडण्याची हे विपरीत बुद्धी झालेली आहे. पण हा एक प्रकारचा विनाशच होय. पण हो माझ्या कुणाचेही काही चालणार नाही. जे तिने योजले ते घडणार. नारायण नारायण. मोहमाय पाशात अडकले परब्रह्म्याचा पायी. नित्य कर्म द्वेषाने फसले लढती ठाई ठाई. करणी देवाची जाणीले नाही कोणी. तेही लोकी पाहिलो तेने प्राणी. करणी देवाची जाणीले नाही.
तिन्ही लोकी पाहिलो त्रिने काही करणी वाणी. तुम्ही सर्वजण महातपस्वी आहात, ब्रह्म साक्षात्कार आहात. मग सांगा, मी आणि विष्णू मध्ये कोण परब्रह्म आहे ते? तुम्हा दोघांमध्ये हो, आम्हा दोघांमध्ये कोण आहे परब्रह्म? साधा ऋषीवर. परब्रह्म कोण हे तुम्हा दोघांनाही माहित आहे, पण योग मायने तुम्हाला भुरळ घातल्यामुळे ते तुम्ही जाणू शकत नाही. असंख्य ब्रह्मांड घडवले आणि मोठे हा ज्याचा खेळ आहे तो परब्रह्म, त्याला शिव म्हणतात. शिव 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 शंकर. शिव शंकर, शिव देवाधिदेव महादेव. महादेव. तुम्ही तुमचा जन्म घालवला तरी तुम्हाला ब्रह्मस्वरूपाचे आकलन होणार नाही. तुम्ही विष्णू तत्व सोडून शिव तत्व जपत आहात, त्यामुळे तुम्हाला आत्म ज्ञानसत्व होणार नाही. असंख्य प्रलयामध्ये तो जीवित आहे, ज्याने अनंत ब्रह्मांड व्यापले आहेत, तेच शिवस्वरूप आहे. तुम्ही वेद जाणून घ्या, ते ब्रह्मनिरूपण करतात, ते भूत भविष्य वर्तमान सांगतात. वेदांपासून शास्त्र पुराणे निर्माण झाली. वेद या वाक्यामुळेच त्रिभुवन तरले आहे. तुम्ही त्यांना भेटा, त्याने जर म्हटलं तुम्ही परब्रह्म आहात तर आम्ही ते मान्य करू. ते तुम्हाला मान्य करावेच लागेल. हो, तुम्हाला मान्य करावेच लागेल. धिक्कार करुणी ऋषी मुनींचा करती हे आकांत. रोम रोमात भिनली माया होईल का दृष्टांत. करणी हे लागी गाणी नाही कोणी तिन्ही लोकी पाहिलो त्रिने. यजुर्वेद, श्वानमुखी, सामवेद आणि कोल्ह्याचे मुख असणारे अथर्ववेद वेदांचे हे अधिपती त्रिलोक्य रहस्य जाणतात. तर पाहूया वेदश्री, आम्हा दोघांमध्ये वाद सुरू आहे. आता तुम्हीच सांगा, आम्हा दोघांमध्ये परब्रह्म कोण? परब्रह्म तुमच्यामध्ये सर्वव्यापी असणारा निर्गुण निराकार शिव शंकर परब्रह्म आहे. तुम्ही त्यांचे आज्ञाधारक मायांकुर आहात. मान्य नाही. मलाही मान्य नाही. तुम्ही दोघेही मायाकृती आहात, शिवाचे अंकुर आहात. त्यामुळे शिव हाच एक निर्गुण परब्रह्म आहे. तुमचे तेच उत्तर. खोटं खोटं आहे सगळं. शिवाच्यामुळे ह्या विश्वाची उत्पत्ती होते. त्यानेच तुम्हाला या सृष्टी उत्पत्तीच्या कार्यासाठी योजले आहे. तुम्ही शिवाच्या आज्ञेतच कार्य करता, याचे तुम्हाला ध्यान कसे नाही? शिवच परब्रह्म. ओंकार प्रणव. कोण ओंकार प्रणव? हा, आणि त्यांना तरी माहित असेल का की तेही तुमच्या सारखेच? ओंकार प्रणव. कोण ओंकार प्रणव? कोण ओंकार प्रणव? कोण ओंकार? तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. हेच सत्य आहे. सृष्टीचा संवार परमात्मा स्वरूप सकल साक्षी शिवशंकर आहे. उत्पत्ती आणि प्रलय ही तुमची कामे आहेत आणि ते म्हणजे ब्रह्मांड नव्हे. ब्रह्मांड तर शिवाच्या अधीन आहे. हे बादशाह सत्य आहे. महादेव श्रेष्ठ नाही. मीही तेच म्हणतो. हे बादशाह सत्य आहे. महादेव श्रेष्ठ नाही. महादेव श्रेष्ठ नाही. ब्रह्मदेव. नारायण नारायण. मायेच्या लोभात तुम्ही दोघेही गुरफटत चालला आहात. महातपस्वी ऋषींचा आपण धिक्कार केलात. हो, केला धिक्कार. वेदांचे म्हणणे तुम्हाला पटले नाही. नाही पटले. साक्षात महादेवांच्या प्रणव रूपालाही तुम्ही ओळखू शकला नाही. याचाच अर्थ तुमच्या मनावर मायेचे सावट आहे. हे नक्की म्हणूनच तुम्ही परमात्म्याला ओळखू शकला नाही. म्हणजे तुलाही ते सत्य वाटत आहे? माझ्या वाटण्यानं न
वाटण्याने सत्य थोडीच बदलणार आहे ते मला आधीपासूनच अवगत होते. काय मग नारदा, तू आम्हाला त्या ऋषींकडे पाठवून आमची दिशाभूल का केली? तेव्हाच का सांगून टाकले नाही? हो, माझे म्हणणे तुम्हाला पटले असते का? नाही. माझ्या मुखी नारायण पुत्र ब्रह्म्याचा काम कळीचे हेच म्हणाला असतात ना. सत्यच आहे ना ते नारदा? पण सत्य हेच आहे, शिवच परब्रह्म आहे. शिवशंभो हर हर महादेव. हे मला तरी मान्य नाही. मलाही मान्य नाही. शाला रावयात योग्य स्थान नाही. स्मशानाच्या राखेत लोळणारा साप, नशेली पदार्थांचे सेवन करून डमरूच्या तलावर पिशाचांच्या सोबत नाचणारा, विषारी सर्पांना अंगात खांद्यावर घेऊन खेळवणारा जणू डोंबारी, तो परब्रह्म हे आम्हाला मान्य नाही. मलाही मान्य नाही. नाही म्हणजे नाही. हे काय होत आहे? हे काय होत आहे? हे काय होत आहे? हे काय होत आहे? विष्णू, हे काय होत आहे? हे काय होत आहे? मला कशासाठी उत्पन्न, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? काल भैरवा, तू माझाच अवतार आहेस. तुला उत्पन्न करण्याचे कारण ऐक तर. श्री हरी विष्णुदेव आणि ब्रह्मदेव यांची मती भ्रष्ट झाली आहे. गर्वाच्या अतिद्वेषाने पेटून उठले नाही कुणा संके. काळ भैरवा प्रकट केले थांबवण्या रे करणी माझी दाढी नाही कोणी दिली. कोणाला कळत कसे नाही? मी आहे परब्रह्म, परब्रह्म, परब्रह्म. पुन्हा देख देख बदलून सत्य बदलणार आहे का? तू कोण आहेस आणि इथे का आलाय? त्रैलोक्यात जे वादविवाद करतात त्यांना सत्याचा मार्ग दाखवून त्यांच्या विवादांचा निर्णय मी करतो. उत्तम. हे बरे झाले, वेळेतच आला आता. हो, आता तुम्ही आम्हाला सांगा, आमच्या दोघांमध्ये परब्रह्म कोणते? ह्या दोघांमध्ये परब्रह्म कोण आहे ते मी तात्काळ सांगू शकतो. त्वरित सांगा. प्रथम माझी ओळख सांगू. सांगा. काळाला न घाबरणारा मी काळ भैरव. माझे पूर्ण शरीर तुम्ही पाहू शकत नाही म्हणून मी सूक्ष्म रूप घेऊन द्या. माझे चरण सप्त पाताळात आहे आणि शीर आकाशाच्या वर आहे. हे जर तुम्ही पाहून आलात तर तुम्हाला आपोआप समजेल तुम्हा दोघांमध्ये परब्रह्म कोण आहे. उघड आहे का? मग असं करा. ब्रह्मदेव तुम्ही आकाशात जा आणि विष्णुदेव तुम्ही जा पाताळात. तो सर्वप्रथम इथे येईल तो परब्रह्म. परब्रह्मची सांगे शोधण्या परब्रह्म्याची ख्याती. समोर असता काही दिशेना जाती देव शोधाशी करणी.
आहे? माझे नाव पाताळकंद. मी परब्रह्म स्वरूपाचे ध्यान करतो आहे. जोपर्यंत निर्गुण स्वरूप श्री गुरु भेटत नाही तोपर्यंत ज्ञानाचा अधिकार प्राप्त होत नाही. जेव्हा निज तत्वाची प्राप्ती होते तेव्हा माहेचा आधार नाहीसा होतो. जोपर्यंत मनुष्याचे वलय आहे तोपर्यंत ब्रह्म असाध्य असते. तू एवढा वरवर कशासाठी जात आहेस? माते, मला काल भैरवाचा मुकुट पाहायचा आहे. काळभैरवाचा म्हणजे शिवाचा, महादेवाचा मुकुट. काय? काल भैरव म्हणजे शिव? बर, काल शिवाचा मुकुट अजून किती दूर आहे? तू इथे का आला आहेस? कोण आहेस तू? मी श्री आहे. शिव? महादेव, शिव. आतापर्यंत तू एकच ब्रह्मांड पाहिले आहेस. अशी कित्येक ब्रह्मांडे आहेत, त्याचा अजून कोणालाच शोध लागला नाही. तुझ्यासारखे कित्येक ब्रह्मदेव मुकुट पाहावयास गेले, पण ते अद्याप परतले नाही हे लक्षात घे. मुकुटाचे दर्शन होणार नाही, मग पुढे जाण्यात काय अर्थ आहे? आता विष्णू माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरला, हे असे व्हायला नको. माते, तू गायत्री आहेस, मी तुझा नियमितपणे जप करतो. तू काल भैरवासमोर मी मुकुट पाहिला अशी साक्ष दिलीस तर बरं होईल. काय खोटी साक्ष? विष्णू, शिवपादुकाचे दर्शन हे या त्रिभुवनात अशक्य आहे. तू विनाकारण त्रास करून घेतो आहेस. तू अजून एक ब्रह्मांड फालते घातले आहेस. अशी अनंत ब्रह्मांडे आहेत. तुझ्यासारखे कित्येक विष्णू पादुका पाहण्यासाठी गेले, ते अद्याप परतले नाही. तुला कोणा गुरुकडून अनुग्रह मिळाला नाही, म्हणूनच तू भ्रमात आहेस. हे पाताळकंदा, मी खरोखरच मायारूपी अज्ञान मोहात गुरफटलो आहे. तू कृपा करून मला मंत्र उपदेश दे, मी शिवचरणाचा दास होईल. हे विष्णू, माझ्या दर्शनाने तुझ्या हृदयातील मायेचा अंत झाला आहे. माझा तुला आशीर्वाद आहे, पुन्हा मोहात पडू नकोस. शिव हाच परब्रह्म आहे, तोच सर्वश्रेष्ठ आहे. दर्शन घेता गणरायांचे झाला माहेचा अंत. रोम रोम अंगावर भिनले, हृदय झाला रूपात. करणी देवाची जाणीली नाही कोणी, तिन्ही लोकी पाहितो तिने त्राणी. करणी देवाची. माते, असं काही होणार नाही. तुझा 108 वेळा जप केल्याने तू दुसऱ्याचे दोष नष्ट करतोस, मग तुला कसा काय दोष लागेल? माते, नाही म्हणू नकोस. एवढा उपकार तू माझ्यावर कर. पण माते, नाही म्हणू नकोस. मी तुझा ऋणी राहील. एवढा उपकार तू माझ्यावर कर. चल माते, हे माझ्या बरोबर ये. हसकत झाली गोमातेची, ऐकून घेई विनवणी. परिणामाचे नकळत ओझे, कोण देई नावरणी. करणी देवाची झालेली नाही कोणी, तिन्ही लोकी पाहितो त्रिने त्राणी. करणी देवाची झालेली नाही कोणी. पाहून आलो, आता तिन्ही लोकात मी श्रेष्ठ आहे. काय मुकुट? हो, मी मुकुट पाहून आलो. माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर काम धेनूला विचार. काम दिलू, याने मुकुट पाहिला? होय, याने मुकुट पाहिला. त्यावेळी मी तिथेच होते. मीही पाहिलं मुकुट. असत्य! असत्य! ब्रह्मदेव, तुझ्या डोक्यावर. माझ्या डोक्यावर? काय काय माझ्या डोक्यावर? ब्रह्म
कामधेनू, तू खोटं बोललीस म्हणून तुला मी शाप देतो. यापुढे तुझे तोंड अमंगल मानले जाईल. तू या तोंडाने अमंगल पदार्थ भक्षण करशील. तुझ्या जिभेला काटे येतील. मला क्षमा करा. मी चुकले प्रभू, मी चुकले. मला क्षमा करा आणि उक्षाप द्या प्रभू, उक्षाप द्या. तुझे शेपू, मूत्र आणि गोमय पवित्र मानले जाईल. जा, निघून जा, निघून जा तू. ब्रह्मदेव, ब्रह्मदेव, तू याला व्यर्थ मारलेस. तुला कल्पना आहे का तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे. या पातकाच्या मुक्तीसाठी तुला त्रैलोक्यात भिक्षा मागत तीर्थयात्रा करावी लागेल. आता हे ब्रह्मदेवाचे मस्तक तुझ्या हाताला चिकटून राहणार आहे. ब्रह्मदेवाचे पातक संपताच हे शीर तुझ्या हातून आपोआप गळून पडेल. मी माझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी आपल्या आज्ञेचे पालन केले. येतो मी. अनर्थ घडला. यज्ञ व्हायला हवे. मंत्राची सिद्धी राहिली पाहिजे. त्यासाठी ब्रह्मदेवाला जिवंत करणे आवश्यक आहे. गणाव, तयारीला लागा. यावे मुनीवर. या दुःखी नारदाच्या आपणास प्रणाम. मुनीवर, दुःख आम्हाला नाही असे का वाटते आपणास? आपण त्रिकालदर्शी आहात. कोण सुखी आहे, कोण दुःखी आहे, कोण समाधानी आहे तर कोण असमाधानी आहे, कोण उपद्रवी आहे तर कोण उपद्रवाचा बळी आहे, कोणाला दंड द्यायचा तर कोणाला क्षमा करायची. हे आपले कर्तव्य आणि अधिकार आहेत. होय देवश्री नारद, पण या कार्यात आम्हाला यश येवो अशी प्रार्थना कर. ब्रह्मदेवाला जीवित करण्यासाठी महादेवाने मणिकिरणकीचे जळ आणि त्यांना प्रिय असणारे भस्म आणि गजचर्म गणांकडून मागून पुढे हे ब्रह्मदेवाच्या जीवात्म्या, प्रकट हो! हे ब्रह्मदेवाच्या जीवात्म्या, प्रकट हो! याच्या शरीराचा ताबा घे. हे ब्रह्मदेवाच्या जीवात्म्या, प्रकट हो! याच्या शरीराचा ताबा घे. हे भोलेनाथा, शिवशंकरा, प्रभू
मला क्षमा करा. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. ऍक्शन बाहेर केलं. आपणास पुनर्जन्म मिळाला आहे. अहंकारी शिर ब्रह्मदेवांचे तुटले गर्वा पायी पुनर्जन्म शिवाने दिधला सत्कर्म पुण्याई करणी देवाची जाणीली नाही कोणी तिन्ही लोकी पाहितो त्रिनेत्रानी. मावशीबाई कुठे राहिली? मावशीबाई? अगं कोण मावशीबाई? ती आपल्या शेजारची आयटम मावशी. आयटम भाऊ? अगं ती म्हणतेस? ती कशासाठी आली गं? ती कशासाठी आली म्हणजे अगं तिच्याशिवाय या बाजारची वाट कोण दाखवणार? त्यात तुम्ही या नव्या पोरी. आम्ही नव्या? आम्ही तर येतच असतो बाजारात. राधे, मी तर किती जुनी आहे गं? माझी 5,000ची पहिली वेळ. तर तुम्ही 6,000 आणि मला सांगून घ्या म्हटलं. रे, आम्ही तुला सांभाळलं. तुझ्या नवरीवरचं माठ आणि तुझं केसनं सांभाळ. नेहमीच आहे ती लाजच ठेवते बघ. मी अजिबात हात मारणार नाही. तिजाने मला 36 तापलाय. कालच तिजाने माझं भांडण झालं. ते काम करणार आहे. तूच हात मारलं तिला? मी साप म्हणते. हो. मग या आपण साऱ्याजणी एकत्र साप मारूया. हो, हेच आहे. काय मावशे ना मावशे? जरा धीर घ्या. आले आले आले. नको बोलू माझं मुलगी आईला. अगं या पोरी अधूनमधून येऊन गेल्यात की बाजाराला? अधूनमधून येऊन गेले? मग मला कशा नाही दिसले हा पोरी? जाऊ दे बाई, मी झाली म्हातारी. सुंदर पण ती नदी कशी नदी झाली? अच्छा, म्हणजे तू पण हात पकडलं चांगला पाठी बुदली हो का? म्हणूनच माझ्याची बाय डोक्याला पुन्हा तुम्ही डान्स थांबा ग, हटू नका रे तुम्ही. अगं मावशे, तुला बाजाराला यायला उशीर का झाला ते आधी सांग. उशीर? अगं लवकर आलं पण लवकर. अगं हो लवकर आले. घरची कामं आटपता लागली दोन येतात. आणि सांगू काय तू सांगते का तुम्हाला? त्यात मी तंटमुक्तीचा अध्यक्ष. हो. अगं त्यात मी तंटमुक्तीचा अध्यक्ष. नशा मुक्तीचा विषय हातात घेतलेला तेव्हापासून मला सगळ्यांची झोप
मुस्किल चाललंय सर्वांच्या पिणाऱ्यांच्या. माझा नाही एकच स्थान. ऐका हा सर्वांनी. जो जाईल नशेच्या आहारी. हो हो, जरा दीर्घ पहिला ऐकून घ्या तुम्ही, नंतर बोला. जो जाईल नशेच्या आहारी येईल त्याच्या दारी यमाची स्वारी. खूप चांगलं काम करते का मावशी तू? अगं पण राजे, तू मला कशासाठी बोलवलं ते आधी सांग बरं. कशासाठी म्हणजे सोबतीला? अगं पोरीनो, किती दिवस तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहणार? हा? किती दिवस? सांगा ना. स्वतःची जबाबदारी स्वतः केव्हा घेणार? अगं मला कळतं, रानावनातून येताना जंगली स्वापदाचा त्रास होतोच. पण त्याही पेक्षा त्या विकृत नराधमांचा उपद्रव जास्त आहे. पण तुम्ही जर त्यांना जर घाबरलात ना, तर त्या आणखी शपथ दिली. आपण सर्वजण जिजाऊन गेले की तिला. मग बांधा कमरेला पदर आणि भर जातीच्या राणी. स्त्रियांना मिळत नसेल मान सन्मान, तर अवलादे नराधमांची मान. मावशे, तू चांगलं काम करतेस आहे ना? अगं तुझ्या या उपदेशाने आम्ही सारेजण धन्य झालो बघ. अगं मावशे, आता निघूयात का बाजाराला? हो हो, पण मी काय म्हणते, हा कोण बाय? मी असं म्हणत होते, आपण जर आपला माल इथेच विकला तर संकट पण येणार नाही. अगं बाय, ही बघ. अगं तुला जर इथेच विकायचं होतं, मग मला कशाला बोलवलं? असं म्हणायचं होतं, आपण एवढ्या लांब जातो त्यापेक्षा इथेच विकला तर. अगं इथे पिवळं ते विकले जात नाही. का नाही जात विकलं? सांगा, का नाही विकलं जात? आपण कच्चा माल साठवून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवा. दुधापासून काय काय बनत? दुधापासून सर्व काय बनतं. दही, खवा, मावा, मिठाई बनवा. मेहनत करा. अगं बाजारात जाण्यासाठी जितका वेळ वाया जातो ना, त्याच वेळात घरच्या घरी बसून विकायला माल. अगं तुमचा माल विकत घेण्यासाठी तुमच्या घरी येतील लोक. हा, हो की नाही हो? बघा, तुम्हाला पटत असेल तर हो म्हणा. कोकणातील हुशार लोक. कोकणातील हुशार लोक का कैरी, आवळा, करवंदापासून लोणचं बनवतात. फणस, आंबापोळी, आमरस. फणस पिकल्यावर वाया जातो म्हणून कच्च्या कणसाचे गरे काढून तळून विकतात. नारळापासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. आमरस, आंबापोळी, लिंबू, आपलं सरबत, कोकम सरबत, हे सर्व करता येतं की नाही हो? अगं मावशे, अगं तू बोलायला लागलीस ना, मग बोलतच खातेस बघ. आता निघूया का बाजारात? खूप उशीर झालाय बघ. हो हो हो, पण आज येते तुमच्या सोबतीला, पण उद्या नाही येणार बरं का?
काळू झाला. अगं मावशे, हा मेला म्हणतो तरी काय ग? मला तर काही दिसत नाही ग. आम्हाला पण काही दिसत नाही. गाई बघा, वासरं बघा, म्हशीला बघा, म्हशी बघा, म्हशी बघा. अगं मावशे, खरंच काही दिसत नाही ग. मला पण काही दिसत नाही. म्हणजे तुम्हाला काही दिसत नाही? मला बरं कसं गाई बघा, वासरं बघा, मुलीनो, अरे मी पुढे या, अशा पुढे या. तुला काही दिसतंय का? नाही ग. अंतर मनाने बघा, तो बघा अंतरताना बासरी वाजवतो, दैवत खातो. अरे अगं राधे, मला पण काही दिसत नाही. मला काय बोलतोय? ऐका तर माझ्या जन्मकुणा ऐकून घे राधे माझ्या जन्मलीला, समजून घे राधे माझ्या जन्म गुणा. जेव्हा जेव्हा भूतळावरुनी धावा माझा होतो, जेव्हा जेव्हा भूतळावरुनी धावा माझा होतो, विलंबन करता हाकेला मी घेतो, विलंबन करता हाकेला मी घेतो. ऐकून घे राधे तू माझ्या जन्मलीला, समजून घे राधे तू माझ्या जन्म गुणा. ऐकून घे राधे तू माझ्या जन्मलीला, समजून घे राधे तू माझ्या जन्म गुणा. पहिल्या अवतारी मत्स्यरूपी मी संत सोडवदिला हो, दुसऱ्या अवतारी कूर्मरूपी मी पृथ्वी भार शोषिला, पृथ्वी भार शोषिला. नानारूपी नाना अवतारी प्रकट मी होतो, नानारूपी नाना अवतारी प्रकट मी होतो, विलंबन करता हाकेला मी घेतो, विलंबन करता हाकेला मी घेतो. ऐकून घे राधे तू माझ्या जन्मलीला, समजून घे राधे तू माझ्या जन्म गुणा. ऐकून घे राधे तू माझ्या जन्मलीला, समजून घे राधे तू माझ्या जन्म गुणा. तिसऱ्या अवतारी धरणी मातेला
मुळावारी धरिले ग चौथ्या अवतारी नरसिंह होली हिरण्यक्ष वधिला ग हिरण्यक्ष वधिला ग हरिभक्तांचा जेव्हा अनादर होतो हरिभक्तांचा जेव्हा अनादर होतो विलंबन करतात हा केला मी देतो विलंबन करतात हा केला मी देतो ऐकून घे राधे तू माझ्या जन्मालीला समजून घे राधे तू माझ्या जन्म होणार ऐकून घे राधे तू माझ्या जन्मालीला समजून घे राधे तू माझ्या जन्म होणार अवतारी वामन रूपी बैल पातारी गाडीला सहाव्या अवतारी परशुराम रूपी सहस्र अर्जुन मारिला सहस्र अर्जुन मारिला दुःखी कशी रेणुकेचा काहोकानी येतो दुःखी कशी रेणुकेचा काहोकानी येतो विलंबन करतात हा केला मी देतो विलंबन करतात हा केला मी देतो ऐकून घे राधे तू माझ्या जन्मालीला समजून घे राधे तू माझ्या जन्म होणार ऐकून घे राधे तू माझ्या जन्मालीला समजून घे राधे तू माझ्या जन्म होणार सातव्या अवतारी राम रूपी मी लंकाधीश वधिला आठव्या अवतारी कंसा मारण्या कृष्ण रूप धरिले ग कृष्ण रूप धरिले ग वैकुंठीचा राणा देवकीचा ताना वैकुंठीचा राणा देवकीचा ताना गोकुळात वाढतो तुलाही समजेना गोकुळात वाढतो तुलाही नमस्कार तर सगळ्यांना. हा व्हिडिओ बघितला असाल. खूप छान छान अशी गाणी आहेत या नमनामध्ये, तर मला खूप आवडलेलं आहे. आणि जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर नवीन असाल तर बेल आयकॉन सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ पण सज्ज व्हा. चला बाय बाय.